तुम्ही बिग बॉस मराठी बघता? हो बघतो ना, दररोज बघतो. अच्छा, म्हणजे बिग बॉसमध्ये एवढी डोकेदुखी तरी पण तुम्ही बिग बॉस बघता? अहो मी तर डोक्याला झेंडूबाम लावून बिग बॉस बघतो. हो ना राव, काय सांगू तुम्हाला, राडत तसं आहे त्या बिग बॉसमध्ये. बापरे, म्हणजे डोक्याला झेंडूबाम लावायचा तरी पण बिग बॉस बघायचा. हो ना. ठीक आहे, तर तुमच्या घरात कोण कोण बिग बॉस बघतं? आमच्या घरात फक्त मीच बिग बॉस बघतो. हां, बाकी मी कोणालाच बघू देत नाही. असं का बरं? घरातल्या बाया नाही बघत बिग बॉस? ते काय ना, घरातल्या बायाने जर असा शो बघितला तर त्यात ट्रेन होत्या ना भांडण्याच्या बाऱ्यात. चायला ते पण खरं आहे की. हां, त्यामुळं मीच एकटा बघतो. घरातल्या सगळ्या बायाला तिकडे घरात पाठवून देतो, तिकडं तिकडल्या खोलीत. हां, आणि मीच बघत बसतो एकटा मस्त. हां, ठीक आहे, तर मग तुमचा बिग बॉस मधला आवडता सदस्य कोणता आहे? हे बघा, जो भांडण करीन तो आपला आवडता सदस्य. हां, भांडण महत्वाचं आहे, भांडण केलंच पाहिजे. त्यामुळं जो भांडण करीन तो आपला आवडता सदस्य. हां, आपल्याला काय पाहिजे? फक्त भांडण पाहिजे. हां, म्हणजे जो भांडण करण तो आपला फेवरेट. तेच बघण्यात मजा येते हो. तर मला सांगा, बिग बॉसच्या घरामधला एखादा सदस्य बाहेर गेला तर तुम्हाला कसं वाटतं? अहो आपल्याला काय करायचं त्याच्याहून? ते घराच्या बाहेर जाऊ नाही तर डबल घरामध्ये काय आहे ना. हा, आपल्याला काय घेऊन देईन त्याच्याहून? मग अच्छा, बिग बॉस करते ते, खेळते ते, पैसे जिंकते ते, हे पण बरोबर आहे. मग आपल्याला काय घेऊन देईन त्याच्याहून? ते बिग बॉसच्या घरात राहू किंवा जाऊ तिकडं बाहेर कुठं, मग आपण आपलं मस्त एन्जॉय करायचा बस. ठीक आहे, तर एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते ह्यावेळेस बिग बॉसच्या घरातून बाहेर कोण जाणार? हा, ते पण बरोबर आहे. मला वाटतंय यावेळेस रितेश देशमुख बाहेर जाणार. अहो अहो, रितेश देशमुख कसे जाणार? ते तर या शोचे होस्ट आहे ना. असं आहे का? हा, ते कसे बाहेर जाणार? नाही नाही, मग ते नाही जाऊ शकणार बाहेर. हा, मग दुसरं जाईन कोणतरी. हो, तर तुम्हाला काय वाटतंय ह्यावेळेस बिग बॉस कोण जिंकणार? हा, ही तर मेन मुद्द्याची बात आहे. जिंकणार कोण? एवढे सगळे खेळतेत पण जिंकणार कोण, आहे का नाही? मला तर वाटतंय यावेळेस रितेश भाऊ देशमुखच जिंकणार. अहो ते कसे जिंकणार? तुम्ही येऊन जाऊन रितेश सरलाच मदत आणता. नाही नाही, मग दुसरं कोणतरी. अहो आपल्याला काय करायचं त्याच्याहून? जिंकू कोणी? आपल्याला काय त्याच्याहून? कोणी का जिंकाना? आपल्याला का पैसे भेटणार आहे का? कोणी का जिंकाना? जाऊ तिकडं चमाल.